उत्तर प्रदेशच्या ललितपूर जिल्ह्यातील 19 मजूर धाराशिवमध्ये ओलीस ठेवल्याची तक्रार दाखल करण्यात आलेली होती। उत्तर प्रदेशच्या जिल्हाधिकाऱ्यांनी धाराशिव जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून ही तक्रार केली। ललितपूर जिल्ह्यातले मजूर बेकायदा कामासाठी उचलून आणले, त्या मजुरांचा तात्काळ शोध घ्या असं पत्र लिहत ही तक्रार केलेली आहे। पत्र येताच धाराशिवच्या जिल्हाधिकाऱ्यांनी कामगार विभागाला मजूर शोधून काढण्याचे आदेश दिलेले आहेत। 3 दिवसांच्या शोधानंतर हे मजूर सापडलेत। मुकादमाने मोबदला न देत मजुरांकडून काम करून घेतलं असून मुकादमा विरोधात वाशी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून 4 विदेशी महिलांना अटक करण्यात आलेली आहे। सोन्याच्या तस्करीच्या आरोपाखाली DRIची मोठी कारवाई बघायला मिळते। आरोपी महिलांकडून 4.14 कोटींची सोन्याची बिस्किटं जप्त करण्यात आलेली आहेत। तर मोठी कारवाई आपल्याला म्हणावी लागेल। मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून 4 विदेशी महिलांना अटक करण्यात आलेली आहे। सोन्याच्या तस्करीच्या आरोपाखाली DRIची ही मोठी कारवाई आहे। आरोपी महिलांकडून 4.14 कोटींची सोन्याची बिस्किटंही जप्त केलेली आहेत। या सोन्याच्या बिस्किटांची किंमत ही 4.14 कोटी इतकी आहे। आणि आता बातमी नवी मुंबईतून येते। नवी मुंबईमध्ये एनसीबीने मोठी कारवाई केलेली आहे। एनसीबीने 200 कोटींचं ड्रग्ज जप्त केलंय। ड्रग्ज तस्करी प्रकरणी 4 जणांना बेड्या ठोकलेल्या आहेत। अमेरिकेहून ड्रग्ज मुंबईत आणल्याची माहिती समोर येते। पुढची महत्त्वाची बातमी येते। अजिंठा बँक गैरव्यवहार प्रकरणी काँग्रेसचे माजी आमदार सुभाष झांबड यांना पोलिसांनी अटक केलेली आहे। गेल्या काही महिन्यांपासून पोलिसांकडून त्यांचा शोध घेण्याचं सुरू होतं। आज त्यांना पोलिसांनी अटक केलेली आहे। 21 जानेवारी रोजी न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला होता, तेव्हापासूनच अटक होण्याची शक्यता ही वर्तवली जात होती। आणि आता बातमी आहे न्यूज 18 लोकमतच्या इम्पॅक्टची। बुलढाण्यातील खामगाव तालुक्यामध्ये बँक ऑफ बरोडाने शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आलेली शासकीय मदत परस्पर पीक कर्ज खात्यामध्ये कापून घेतलेली होती। शेतकऱ्यांना शासनाकडून आलेले घरकुलाचे पैसे सुद्धा बँकेने कापून घेतले होते। या संपूर्ण प्रकाराबाबत न्यूज 18 लोकमतने आवाज उठवला होता। ही बातमी दाखवताच बँक प्रशासन जे आहे ते खडबडून जागं झालं। त्यानंतर आता शेतकऱ्यांचे कापलेले पैसे बँकेने परत करायला सुरुवात केलेली आहे। आणि या बातमीनंतर एक छोटासा ब्रेक घेतो, लगेचच परत होतो। पाहत राहा न्यूज 18 लोकमत।